काही सुद्धा येत नाही. भैया आहेत. आम्ही आज दिवसभर हैदराबादपर्यंत जाताना प्रवासात पाहतोय. भैया आपण सकाळपासून महाराष्ट्र स्टेट पास केलंय, तेव्हापासून हे पेट्रोल पंपाची स्थिती आपल्याला काय जाणवली आणि महाराष्ट्रात आणि इकडं काय फरक आहे? मला हे खूप मोठं आश्चर्य वाटतंय. महाराष्ट्राची बाउंड्री सोडली त्यावेळेस आपण दोन स्टेट मध्ये प्रवास केलाय, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्राचा काही भाग. पण प्रत्येक ठिकाणी कर्नाटक, आंध्रा आणि तेलंगणामध्ये अजिबात डिझेल आणि पेट्रोलची कसलीही टंचाई जाणवली नाही. एक गाडी सुद्धा वेटिंगला तिथे नव्हती, रांगा तर नव्हत्याच नव्हत्या. इतकं डिझेल फ्री आणि मोठ्या प्रमाणात इथं दिलं जाते. आता आमच्या बापूवीर यांनी पूर्णपणे टाकी फुल केली. येणारी प्रत्येक गाडी इथं टाकी फुल करते, परंतु पेट्रोल पंपावरचा एकही कर्मचारी 5 घेऊन जा, 10 घेऊन जा, 15 घेऊन जा अजिबात असं काहीच म्हणत नाही. याचंच खूप मोठं आश्चर्य की महाराष्ट्रात रांगा लागत आहेत, डिझेल मिळत नाही, शेतकऱ्यांच्या नांगरटी थांबल्या, शेतकऱ्यांची बऱ्याच जणांची पेरणी थांबली आहे, शेतीतल्या वाहनाला डिझेल नाही म्हणून अनेक कामं थांबली आहे. त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांची वाहतूक थांबली आहे, खत वाहतूक थांबली आहे. एवढी प्रचंड टंचाई महाराष्ट्रात आहे. परंतु कर्नाटक, तेलंगणामध्ये अजिबात टंचाई कुठेच दिसून नाही. इथल्या काही सहकाऱ्यांबरोबरही चर्चा करण्यात आली, म्हणजे आम्ही सर्वांनीच केली. तर त्यांनी सांगितले की आमच्याकडे टंचाईचा खूप झाला तर 1-2 तास गाडी येईपर्यंत किंवा पंपातलं डिझेल संपलं आहे, दुसरी गाडी येईपर्यंत एवढीच टंचाई इकडे जाणवते. परंतु अशी खूप मोठी टंचाई अजिबात इकडे जाणवत नाहीये. म्हणजे हे काय गौड बंगाल हे माझ्याही लक्षात येत नाही. याच्या बाबतीतले जे तज्ज्ञ आहेत, अभ्यासू आहेत, त्यांनी मात्र याच्याबाबत व्यक्त होणं अतिशय भैया अशी पण एक चर्चा चालू आहे की उद्याच्या 1 जूनपासून भारत देशामध्ये लॉकडाऊन लागणार आहे किंवा अघोषित लॉकडाऊन पडणार आहे, ते केवळ पेट्रोल, डिझेल आणि इंधनाच्या तुटवड्यामुळे. याच्याबाबत आपण काही चर्चा ऐकल्यात का किंवा आपलं काय मत आहे? अशा फक्त चर्चाच ऐकायला मिळाल्या की केंद्र शासन आता पूर्ण भारत देशामध्ये काहीतरी त्याच्यावर लिमिटेशन्स आणणार. वाहतुकीवर फक्त आरोग्य खात्याची वाहतुकीची किंवा जी अत्यंत तातडीची वाहतूक आहे तीच चालू ठेवून बाकीची बंद करणार, काही दिवसासाठी बंद करणार आहे, अशी या वाहतुकीबाबतची एक वेगवेगळी माहिती ऐकायला मिळते. पण एवढं खरं की हे सगळं काही चालू आहे ते डिझेल आणि पेट्रोल टंचाईमुळे ही चर्चा आहे. परंतु इकडं तर काहीच तसं दिसत नाही. म्हणजे नेमकं सत्य काय आहे हे काहीच लक्षात येत नाही. आपले मोदी साहेबांनीही काही दिवसापूर्वी आपल्या देशातल्या सर्वच नागरिकांना सांगितलं तुम्ही सोनं खरेदी करू नका, तुम्ही जरा वाहनं कमी वापरा. म्हणजे परदेशी चलन आपल्या देशातून परदेशी चलनाची खरेदी होऊ नये याची तुम्ही काळजी घ्या. परदेशात प्रवास करू नका. परंतु आपल्या देशामध्ये मात्र राज्यनिहाय वेगवेगळी परिस्थिती पाहायला मिळते. याच्या पाठीमागचं रहस्य लक्षात येत नाही. त्यामुळं आपले लोकप्रतिनिधी यांनी ह्याबाबत काहीतरी खुलासा करणं, जनतेला माहिती देणं, महाराष्ट्र सरकारनं माहिती देणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. मित्रांनो, आज सकाळपासून आम्ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा अशा 3 राज्यामध्ये प्रवास केला आहे. या राज्यामध्ये जे काही महाराष्ट्रातील पेट्रोल पंप आहेत त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पेट्रोल नाही आहे, डिझेल नाही आहे असे बोर्ड वाचले. परंतु आम्ही तेलंगणा आणि कर्नाटक राज्यामध्ये अशी कुठलीही स्थिती या ठिकाणी दिसून आली नाही. त्यामुळंच आम्ही या ठिकाणी व्हिडिओ दाखवला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमामधून एका स्टेटमध्ये टंचाई आणि दुसऱ्या स्टेटमध्ये मुबलक डिझेल, पेट्रोल, इंधन ही स्थिती, ही तफावत अक्षरशः वेगळी वाटली आहे. आणि ही स्थिती का तयार होती आहे याच्या मागलचं गौडबंगाल आम्हालाही काही तो प्रश्न अजूनही काही सुटलेला नाही आहे. बरेचसे प्रश्न अनुत्तरित आहेत आणि त्याची उत्तरे येणारा काळच ठरवेल. धन्यवाद मित्रांनो.